झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे बघ हरीश, पैशांची अडचण कोणाला नसते रे, प्रत्येकाला असते। आणि तू तर बिझनेसमॅन आहे, बिझनेसमध्ये चढ उतार असतातच। अशा वेळी सिंचनाचे दागिने विकून पैसे उभे करणं साहजिकच आहे, तुला वाटणार हा, पण हे असे चोरासारखं तिला न विचारता दागिने विकायचे काय? त्यात हुशारी केलीस। तसेच्या तसे दागिने नेऊन तिथे रिप्लेस केले। तुला काय वाटलं तिला कळणार नाही? ते ती बाई आहे, तिला खरा दागिना खोटा दागिना नुसता बघून कळेल। त्यापेक्षा तिला सरळ सांगितलं असतंस की बाबा मला पैशांची गरज आहे म्हणून दागिने विकतोय, तर तिने स्वतःहून दिले असते तुला। वाईट 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 असं बायकोला फसवून काहीतरी करणं चुकीचं आहे रे हरीश, चुकीचं आहे। चोरी केलीस? स्वतःच्या घरात चोरी केलीस तू? आई जाऊ हा? काय रे, हे करताना तुला लाज नाही वाटली? हो, आज तुला माझा मुलगा म्हणून त्यांना लाज वाटते मला? अशी कोणती निकड आली होती म्हणून तुला चोरी करावी लागली रे? बोल ना, बोल ना, बोल। नाही तू असं नाही बोल। नाही आई माफ कर दादा, आईला सांग ना। आई नाही चोरी करतो। आई 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 अगं का मारतेस आई त्याला? काय नाही माफ नाही करणार मी तुला, माफ नाही करणार तुला। वीणा, अगं ओळख याला, तुझा धीर माझा मुलगा नाही, चोर आहे चोर। स्वतःच्या घरात स्वतःच्या बायकोचे दागिने चोरून विकले याने। या घरात राहण्याच्या लायकीचा नाही। उठ, नाही हरीश चोरी? तुला मी म्हटलं होतं ना, तुझ्या खिशात जेव्हा ते लॉटरीचं तिकीट सापडलं होतं तेव्हा मी तुला म्हटलं होतं, हरीश आईचे पैसे नाही कमवायचे। एवढा आळशी झालास तू, तेव्हा मी तुला काय म्हटलं होतं? माझा मुलगा असं कधीच करणार नाही, कळलं तुला? आणि समजा जर कधी त्याने चोरी केलीच ना, तर मी स्वतः त्याला पोलिसात घेऊन जाईल, समजलं? तुला सांगितलं होतं मी हे सगळं खपवून नाही घरात, पण तू ऐकलं नाही। आता तू घरात चोरी करणार, 4 पावलं आणखी पुढे जाणार तू? तुला लाज काय वाटत? लाज काय वाटत? अरे तुझे वडील या वयात पण राब राब राबतायत तुमच्यासाठी, या घरासाठी। तुला माहिती आहे हरीश, तुझे वडील नेहमी म्हणतात आपण आपल्या मुलांसाठी फार काही करू शकलो नाही ग, आयुष्य आराम नाही देऊ शकलो, पैसा अडका नाही देऊ शकलो। मी त्यांना नेहमी सांगितलं अहो काही काळजी करू नका, इतके चांगले संस्कार दिले ना आपण आपल्या मुलांना। संस्कार? हे संस्कार चोर जन्माला घातलाय मी, चोर जन्माला घातलाय, चोर जन्माला घातला। लाज आणलीस तू आज मला, लाज। आई म्हणून हरवलास मला तू हरीश, आई म्हणून। या घरात राहण्याच्या लायकीचा नाही तू। कोणी यायचं नाही, कोणी अडवायचं नाही, याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही मी। चोर जन्माला घातलाय मी, चोर। लाज वाटते मला, लाज। या घरात राहायचं नाहीये तू, माफ कर। आई ऐक ना, आई ओ तुम्ही असे उभे काय आहात? बघा ना
जा ना प्लीज. काय बघायचं, आई ऐकणार आहे का माझं? जाऊ दे, जात आहेत तर तेवढीच घरात जरा शांतता होईल. बाबा बाबा हं? बाबा बघा ना, आई हरीश भाऊजींना घेऊन गेल्या. अरे हं? अरे अशी कुठे गेली पण लक्ष्मी घेऊन त्याला? माहित नाही अगं मीना, असं काय करतेस तू? थांबवलं का नाहीस लक्ष्मीला तू? बाबा, आम्ही थांबवायचा खूप प्रयत्न केला पण आई ऐकतच नव्हत्या अहो. बघा ना. अरे संतोष, तू इथे उभा आहेस ना, मग तू का नाही थांबवलंस तिला? नाही बाबा, मी कोणाच्या तरी भांडणात असं मध्ये नाही पडत. कोणाच्या तरी म्हणजे? अरे आई आहे ना तुझी ती, आणि हरीश सख्खा भाऊ आहे ना तुझा. लाज नाही वाटत असं बोलायला? बाबा असं काय करताय? उगाच कशाला ड्रामा करताय? तुम्ही पण होता ना इथे, तुम्ही का नाही थांबवलं? मी इथे मी होत सिद्धू, घे बस ना. काय मग हिरो, लग्न ठरलंय कोणाचं तरी? हा, कसं वाटतंय मग? गुदगुले होत आहेत? हा, गुदगुले गुदगुले होत आहेत? अरे देवा, आता तर फक्त लग्न ठरलंय आणि कोणीतरी इतकं गुड बॉय सारखं वागायला लागलंय. काय बरं, कोणाची जादू? कोणाची जादू? ताई, पूर्वीची जादू? हं? पूर्वीची जादू? काय रे, काय चिडवू नकोस. नवीन लग्न ठरलेल्या मुला मुलींना चिडवायचंच असतं. खूप मज्जा असते त्यात. असली मजा ती माझी मजा झाली. काय रे, काही म्हणालास का? काही नाही. काय झालं? ये इकडे. सिद्धू, तुला एक सांगू का रे? मी हरीशच्या प्रेमात पडले आणि त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. आई पप्पा खूप हर्ट झाले रे त्याच्यामुळे. मी तसं नाही करायला हवं होतं. कसं आहे ना सिद्धू, आई वडील आपल्याला जन्म देतात, आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्यावर इतकं प्रेम करतात आणि आपण काय करतो? पण असं काहीतरी करून त्यांना हर्ट करतो. चुकीचं आहे हे. पण हे बघ, मी जे केलं ना ते खूप चुकीचं केलं. माझ्याकडून जे झालं ते झालं. पण तू आई पप्पांच्या चॉईसने लग्न करतोयस हे खूप बेस्ट आहे. माहितीये तुला सिद्धू, अरे पूर्वी तुझ्यासाठी, आपल्या घराण्यासाठी आणि पप्पांच्या करिअरसाठी सगळ्यात बेस्ट आहे. छान दिसाल तुम्ही दोघं. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज